उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। सरकारचं हे दादागिरी प्रत्येक बाबतीत सरकारचं सत्ता हस्तगत करायचं, आमदार फोडून घ्यायचं, खासदार फोडून घ्यायचं आणि हे जनतेवर लादायचं काम चालू आहे। शेतकरी ह्या शेतकऱ्याचं नामोनिशाण भेटणार आहे। आमचं गाव कोथळी, आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोथळी गावात शक्तीपीठ मार्ग चालू होणार आहे। आमच्या त्या कोथळीमध्ये वारणा आणि कृष्णा दोन नदी आहेत, तिथं संगम आहे आणि आत्ताच आम्हाला त्या संगमामुळे एवढं आमचं गाव पूर्ण पाण्यामध्ये जात आहे आणि जर हे मार्ग झाला तर आजूबाजूचे शेतकरी ते जिवंत राहू शकणार नाहीत आणि हे शक्तिमार्ग काही जरी झालं आम्ही होऊ देणार नाही। शेवटी आम्ही आत्मदन करू एवढं सरकारला सांगतो आणि त्यांचं हे जे काय लादलेलं आहे ते त्यांनी माघार घ्यावं आणि देवाच्या नावावर ह्याने गोव्याला मार्ग काढायला लागल्यात। म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या मुलांनी गोव्यात जाऊन काय सरकारचं मार्ग आहे तसं पण करून शेतकऱ्यांना संपवायचं आणि मोठ्या उद्योगपतींना त्यांच्या हातामध्ये ही शेती काढून द्यायची आणि हा शेतकरी त्यांच्यामध्ये गुलामी करून, म्हणजे पूर्वी इंग्रजाचं राज्य होतं त्या पद्धतीनेच हे सरकार आता हे शासन आणू इच्छित आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि हे आंदोलन हे असंच कायम राहणार जोपर्यंत शक्तीपीठ मार्ग बंद होत नाही। आमचं आंदोलन कायम राहणार। वारकरी संप्रदाय आहे एक महिनाभर आता चालत ह्याच्या पूर्वी देखील तो चालत चालता। शक्तीपीठ पाहिजे होतं काय, शक्तीपीठ नसताना देखील तो चालत जातोय का? तुम्ही गोंडस नाव शक्तीपीठचं देतासा आणि शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेते त्याच्या भावनाशी खेळायला। आज जर शक्तीपीठ मार्ग सरकार रद्द करत नसेल, शेतकरी हा जेवढा ज्या पद्धतीने हा जगाचा पोशिंदा आहे तो राजा आहे आणि राजाप्रमाणे अस्तित्वाच्या लढाई येईल त्यावेळी तो रस्त्यावर उतरल आणि त्या पद्धतीने त्यानं हातात दांडके घेतल्याशिवाय देखील राहणार नाही। गोव्याला कशाला जाणार आहे? आज टोटल जंगल एक सांग आपला कोल्हापूर जिल्हा पश्चिम भाग जो आहे हा आजरा चंदगड म्हणजे इथून हा गोव्याला जातो, एवढे जंगल आपल्या इथं शिल्लक राहते। आज हा शक्तीपीठ झाला तो तेवढा हा पट्टा त्यांनी पूर्णपणे संपवणार तिथला आणि पूर्णपणे सगळ्यांनी उघड्यावर पडणार। हे आंदोलनाचा मार्ग आहे आणि आता एवढी वाईट परिस्थिती आहे, शेतकरी जर शक्तीपीठ जर होत असेल सर्व शेतकरी आत्महत्या करतील, ही वस्तुस्थिती आहे। आमची काळी आईच तुम्ही काढून घ्यायला लागलाय। शेतकरी हा देशाचा कणा आहे, 70% शेतीवर अवलंबून आहे। तुम्ही कणा आहे म्हणता आणि कणाच मोडून काढलाय तुम्ही। काय राहिले तर काही नाही राहिलं, त्यामुळं हे शक्तीपीठ वगैरे नुसता पैसे हडपण्यासाठी तुमचा सरकारचं टार्गेट आहे, काही नाही। जर शेतकरी संपला तर संपूर्ण देश संपल, जग संपल। त्यामुळे शेतकऱ्यांनी मारू नका। तुम्हाला आमचं एक नाव विनंती आहे सरकारला, ती पीठ होऊ द्यायचं नाही, आमचं अगदी कळकळीची विनंती आहे। त्याच्या पुढचं सांगायचं तर शक्तीपीठ झालं तर जो महापूर येणार की नाही का, आम्ही पाण्यातच राहणार आहे। शिरोळ तालुका असेल, हातकणंगले तालुका, आम्ही पाण्यातच राहणार आहे आमचा भाग, त्यामुळे आमचं सगळं संपणार आहे। आता ते येणार आम्हाला काल दिसायला लागलंय, तर तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की तुम्ही सांगू शकता तुमच्या माध्यमातून शक्तीपीठ बंद व्हावी। हे हुकुमशाही चालले आमच्या हातात, काय नाही, सगळं हुकुमशाही चालले सरकारचं। पण अजून किती दिवस करणार आहे सरकारचं आम्हाला बघायचं आहे। आमच्याकडे बी गणिम काम आहेत, बघा मग काय होतंय ते येणार का कळेल तुम्हाला, समजेल काय कळते चाललंय गणिम तुम्हाला कळेल मग। आणि शेतकरी संपला मॅडम, तुम्ही काय खाणार आहे सांगा, काय खाणार आहे? शेतकरी पिकवायला म्हणून तुम्ही खायला लागलाय, काय खाणार आहे तुम्ही? हे सरकारने खरोखर जाणून लक्ष देऊन हा शक्तीपीठ मार्ग बंद व्हावा ही आमची सरकारकडे नम्र विनंती।